हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 7 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर इराणने अमेरिकन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी जानफादा नावाची एक मोठी स्वयंसेवक मोहीम सुरू केलेली आहे. रेमंड ग्रुपचे माजी चेअरमन विजयपत सिंघानिया यांचे निधन. नाव विजयपत लाला कैलाशपती सिंघानिया. जन्म त्यांचा 4 ऑक्टोबर 1938. मृत्यू 28 मार्च 2026 मुंबई इथे. सिंघानिया कुटुंबाने 1944 मध्ये रेमंड खरेदी केला होता. विजयपत यांनी 1980 मध्ये चेअरमन पद सांभाळले. त्यांना 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. भारताच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेची पूर्वतयारी म्हणून मे 2026 मध्ये परराष्ट्र मंत्र्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली जाणार आहे. केरळमधील वर्कला हे शहर संयुक्त राष्ट्राच्या प्रतिष्ठित शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारी 20 शहर या उद्घाटन कार्यक्रमात सामील होणारे पहिले आणि एकमेव भारतीय शहर ठरलेले आहे. आंध्र प्रदेशातील अमरावती येथे भारताचा पहिला प्रमुख व्यावसायिक क्वांटम संगणक कार्यान्वित केला जाणार आहे. पुढे पाहूया. भारत सरकारने वीर विक्रम यादव यांची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या सानंद येथे भारताच्या दुसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले. गुजरात हे सेमीकंडक्टर धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य आहे. पुढे पाहूया. सुप्रसिद्ध भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांना प्रतिष्ठित अमेरिकन नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. नागोया प्रोटोकॉल अंतर्गत जैविक संसाधनांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त अनुपालन प्रमाणपत्रे जारी करण्यात भारत जागतिक स्तरावर अग्रेसर ठरलेला आहे. 2026च्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन मंगोलियातील उलान बातर शहरात करण्यात आले. भावसागर रेफरल केंद्र केरळ राज्यातील कोची येथे स्थित आहे, ज्याला भारत सरकारने खोल समुद्रातील जीवांचा भारताचा पहिला राष्ट्रीय भांडारा म्हणून अधिकृतपणे मान्यता दिलेली आहे. IMBने भारताचे पहिले इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन सेंटर बेंगळुरू येथे सुरू केलेले आहे. माधवपूर मेळा 2026चे आयोजन गुजरात राज्यात करण्यात आले आहे. कापूस उत्पादनात सध्या भारतातील महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक व्यापार संघटनेची 14वी मंत्रिस्तरीय परिषद याऊंडे कॅमेरून येथे आयोजित करण्यात आली आहे. वर्ल्ड आर्चरी जागतिक धनुर्विद्या कडून पॅरा आर्चरी ऑफ द इयर पुरस्काराने शीतल देवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आलेल्या शेवटच्या सर्वेक्षण जहाजाचे विशाल नाव आहे. 23 मार्च 2026 रोजी. पुढे पाहूया. नेक बेट्रॉचस काली ही बेडकाची नवीन प्रणाली कर्नाटक राज्यात शोधण्यात आलेली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या आणि थावरचंद गेहलोत हे आहेत राज्यपाल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.